सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग आपला मराठीमध्ये आहे आणि आज आपण आलो आहोत शॉपिंग करायला विथ काका, काकी, आरोही, दादा, कायरा. तर चला बघूयात. आणि इकडे भरपूर बस थांबलेले आहेत. आय थिंक हा बस स्टॉप आहे आणि तो तिकडे दिसतोय तो मॉल आहे. आणि आता आपण जात आहोत मॉलमध्ये. इकडे एवढे भरपूर ब्रँड्स आहेत, म्हणजे असे हा बस स्टॉपाचं, कारण की मला इकडं दिसलं बस स्टॉप म्हणून. कारण की बघा इकडं सगळे साऊंड पण येतोय बस स्टॉपचा. तर ठीक आहे, बघूयात. मॉलमध्ये आज आपण करणार आहोत शॉपिंग. माझ्यासाठी, दादासाठी, काकीसाठी, आरोहीसाठी, कायरासाठी. फक्त काकाने करणार, काका फक्त बिल भरतील आणि आपण बघूयात. आणि आजचा माझा लुक काही असा आहे. तर चला भेटूयात मॉलमध्ये. तर आता आपण आलो आहे शॉपिंग करायला. तर आपण घेतोयच काही कपडे, घेऊन आपण भेटूयात. तर आज आपण आपल्या काकीच्या चॉईसनं कपडे घेणार आहोत. काकी जे म्हणेल ते मी घेणार आज, हे मी बोलते. चला बघूयात. तर आता तुम्ही बघू शकता आपली शॉपिंग झाली आहे. $189.90 एवढी आपण शॉपिंग केली आहे. म्हणजे एवढी सगळ्यांची मिळून नाही आहे, फक्त माझ्या आणि दादाची, कारण की आम्ही लाईक कॉस्टली कपडे घेतो. आणि काका काकीने एकदा पण असा विचार नाही केला की बाबा घ्यायचं की नाही, डायरेक्टली घेऊन दिलं. सो थँक्यू सो मच काका काकी. आणि लय मजा आहे, म्हणजे आपली एवढं मला वाटलं नव्हतं की आपण एवढं काही घेतो. बट चला जाऊयात. सो फ्रेंड्स, बघू. आणि खाली काही उभे कार्स. आय थिंक ही टेस्ला आहे. नाही आहे, मला वाटलं टेस्ला आहे. टेस्ला असली असती तर आपण डायरेक्टली गेलोच असतो टेस्लाकडं, पण ही टेस्ला नाही आहे. सो चला लेट्स गो गाईज. तर आपण आता सध्याला जस्ट दुसऱ्या मॉलमध्ये आलो आणि आय थिंक. आणि आता तो आलाय बाटामध्ये. नखरेचले जास्त आहे भाऊ माझ्या भावाचे. बघा कसे शूज घेत आहे मॉडर्नमध्ये. आपल्याला काही नाही, आपल्याला कोणतेही शूज घेऊन द्या, पण घेऊन द्या, कारण की आपल्याला फक्त बघा मी आता सध्याला सुद्धा क्रॉक्समध्ये. आणि आता सध्याला माझा भाऊ तिकडं घेताना बघूया त्याला कोणते आवडते. आय थिंक तो खूप खूप एक्सपेन्सिव्ह घेतो आहे. त्याला जर छोटे झाले तर ते शूज आपल्याकडेच येणार आहे, एवढं लक्षात ठेवावे. चला बघूयात. कायरा, कायरा से हाय, लाईक दॅट. तर स्ट्रॉलर सांभाळायची. स्ट्रॉलर ब्लॉगमध्ये मला काही बोलता येत नाही, हट. तर स्ट्रॉलर आपण सांभाळतो आहे. आणि बघा आपला एकदम नॉर्मल लुक. केस मी सध्याला मोकळे सोडले बिकॉज मला अनकम्फर्टेबल फील होत होतं. चला बघूयात काय होतं काय नाही.